राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ऑगस्ट 2014ला जो जनगणनेनुसार 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात गरीब, बेघर आणि फेरीवाल्यांसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना जी सुरू केली त्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। सन्मान्य सदस्यांना हे देखील माहिती आहे की केंद्र शासनाचा 60% वाटा आणि राज्य शासनाचा 40% वाटा अशा पद्धतीने ही योजना सुरू होती आणि आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की सुमारे 78.87 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारकडनं येणं शिल्लक आहे आणि तो येण्यासाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष त्याचे 28.24 आणि MSSDS चे दायित्व 50.63 कोटी असे 78.87 कोटी केंद्र सरकारकडनं येणं आवश्यक आहे। या संदर्भात केंद्र शासनाकडे शासन म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय। या प्रश्नानंतर देखील तातडीची बाब म्हणून पुन्हा एकदा पत्रव्यवहार केंद्र शासनाकडे केला जाईल आणि केंद्र शासनाचे 60% आल्यानंतर जो राज्य शासनाचा 40% निधी आहे तो देण्याची देखील कार्यवाही केली जाईल।